मी शिंदे आर्यस, इलेक्ट्रॉनिक्स निदेशक, ITI राधानगरी। आज आपण रेजिस्टर सिरीज पद्धतीनं जोडल्यानंतर रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे किंवा रेजिस्टरचा जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्समध्ये वाढ होते हे करून पाहणार आहोत। ह्या ठिकाणी तुम्हाला 3 रिओस्टॅट दिसत आहेत। हा जो रिओस्टॅट आहे हा 1 नंबरचा, त्याला आपण R1 म्हणू। हा 2 नंबरचा, त्याला आपण R2 म्हणू। आणि हा 3 नंबरचा, त्याला आपण R3 म्हणू। हे जे 3 रिओस्टॅट आहेत, ह्या 3 रिओस्टॅटची व्हॅल्यू जी आहे ते आपण मीटरच्या साहाय्यानं मोजणार आहोत। आणि त्यानंतर हे तिन्ही रिओस्टॅट सिरीज पद्धतीनं एकमेकाला जोडून ह्या रिओस्टॅटची सिरीज पद्धतीनं जोडल्यानंतर टोटल व्हॅल्यू किंवा टोटल जो रेजिस्टन्स होणार आहे तो आपण मोजणार आहोत। अशा प्रकारे ह्या प्रॅक्टिकलमध्ये प्रथम आपण हे जे रिओस्टॅट आहेत त्या रिओस्टॅटची सेपरेट व्हॅल्यू मोजणार आणि त्यानंतर सिरीज कनेक्शन करून व्हॅल्यू मोजणार। ती व्हॅल्यू आपल्याला वाढलेली दिसते का कमी झालेली दिसते हे आपण रीडिंग घेतल्यानंतर आपल्याला समजेल। आपण प्रथम हा जो R1 पहिला रिओस्टॅट आहे त्याची व्हॅल्यू मोजू। किती मिळाली? 13 11.5 11.5। पहिला जो रिओस्टॅट आहे त्याची व्हॅल्यू 11.5 मिळालेली आहे। त्यानंतर दुसरा जो रिओस्टॅट आहे R2 त्याची व्हॅल्यू आपण मोजू। दुसऱ्या रिओस्टॅटची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला 15.8 मिळालेली आहे। त्यानंतर तिसरा जो रिओस्टॅट आहे त्याची व्हॅल्यू आपण मोजू। तिसऱ्या रिओस्टॅटची व्हॅल्यू 16 ओम मिळालेली आहे। आता आपण हे जे रिओस्टॅट आहेत त्या रिओस्टॅटची प्रत्येकाची व्हॅल्यू मोजलेली आहे। पहिला जो रिओस्टॅट आहे त्याची व्हॅल्यू 11.5 ओहम मिळालेली आहे। दुसरा जो रिओस्टॅट आहे त्याची व्हॅल्यू 15.8 मिळालेली आहे। आणि तिसरा जो रिओस्टॅट आहे त्याची व्हॅल्यू 16 ओहम अशी मिळालेली आहे। आता हे जे 3 रिओस्टॅट आहेत हे 3 रिओस्टॅट आपण सिरीजमध्ये जोडणार आहोत आणि सिरीजमध्ये जोडून टोटल रेजिस्टन्स किती भरणार आहे ते आपण पाहणार आहोत। हे आता तिन्ही रिओस्टॅट सिरीज पद्धतीने जोडूया। हे पहा, हा R1 आणि R2 हा मी सिरीज पद्धतीने जोडतो। त्यानंतर हा R2 आणि R3 त्याचंही कनेक्शन करतोय। अशा प्रकारे हे तिन्ही रिओस्टॅट मी सिरीज पद्धतीने जोडलेले आहेत। आता सिरीज पद्धतीने जोडल्यानंतर ह्यांचा जो रेजिस्टन्स आहे तो किती मिळतोय
हे आपण पाहू. किती मिळालं? 40.7 ओहम. आता पहा, हा जो सिरीजमध्ये जोडल्यानंतर रेजिस्टन्स मिळालेला आहे हा 40.7 ओहम मिळालेला आहे. म्हणजे सिरीजमध्ये जोडल्यानंतर जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्समध्ये वाढ झालेली आहे. यावरून आपल्याला सिरीजमध्ये रेजिस्टर जोडल्यानंतर रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे किंवा रेजिस्टन्स आहे त्यामध्ये वाढ होते हे समजलं.